नमस्कार सेविकाताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. बघा सेविकाताईंनो, मातृवंदना ॲपमध्ये जर तुमच्या आपल्या कार्यालयाकडनं म्हणजे परिवीक्षिका मॅडम असतील, आपले CDPO असतील, यांच्या माध्यमातून जर तुमचं आधारमध्ये करेक्शन असेल तर तुमचा मोबाईल नंबर हा देखील बदल होणार आहे आणि तुमचं त्याच्यामध्ये हा बदल होणार आहे. आणि तुम्हाला बदल केल्यानंतर जर अशा पद्धतीने मेसेज आला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ॲप्लिकेशन ओपन होणार नाही. दुसरी गोष्ट, ज्यांचा मातृवंदना ॲप ओपन करायला जातं आणि त्यांची ओपन होत नाही, त्यांना इनकरेक्ट पासवर्ड म्हटलं जात असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे तुमची ॲपच ओपन होत नाही, तर याच्यासाठी देखील हा व्हिडिओ थोडा मोठा होणार. पूर्ण बघा, तुमची ॲप्लिकेशन 100% सुरू होणार म्हणजे होणार, परंतु तुम्हाला प्रत्येक स्टेप ही समजून घ्यावी लागेल. आता ज्यांचं बदल झालं आहे तर त्यांना असा मेसेज आलेला असेल आणि ज्यांची ॲप ओपन होत नाही तर त्यांनी पण ह्याच प्रोसेसने करायचं. आता हा फक्त मेसेज मी का टाकला, कारण की ज्यांची ॲपमध्ये बदल झालेला आहे, आधार कार्डवर तुमचं नाव करेक्शन जिथं कार्यालयामध्ये करण्यात आलेलं असेल किंवा मोबाईल नंबर बदल करण्यात आला असेल तर त्यांना हा मेसेज आला असेल. परंतु ज्यांची ॲप ओपन होत नसेल तर त्यांना हा मेसेजची गरज नाही. तर त्यांनी पुढची जी स्टेप आहे ती व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने ॲप्लिकेशन 100% सुरू होणार म्हणजे होणारच. फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने करा. आता ज्यांना मेसेज आलेला आहे त्याच्यासाठी स्क्रीनवर हे मी तुम्हाला दाखवलं. तर बघा, तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे, ज्यांना मेसेज आला असेल त्यांनी आणि ज्यांना आला नसेल परंतु तुम्हाला ॲप ओपन होत नाही तुमची आणि जे पासवर्ड आहे ID चुकीचं म्हणत असेल तर त्यांनी पण, तर सगळ्यांनी ह्याच ॲप्लिकेशन म्हणजे हे बघा, हे पोर्टल आहे मातृवंदना योजनेचं. तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना, तर ही जी वेबसाईट आहे PMVY VCDC गोविंद, तर ही याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाईप जरी केलं, ही जी खालची तुम्हाला दिसत आहे वेबसाईट, ही तुम्ही टाईप जरी केली तरी चालणार आहे. लक्षात ठेवा, ही टाईप केली तरी चालणार आहे. आणि तुमच्याकडे जर अशा स्वरूपाची लिंक आली असेल तर तुम्ही याच्यावर देखील डायरेक्ट टच केलं तरी चालणार आहे. जर तुमच्याकडे ही लिंक नसेल तर तुम्हाला हे नाव गुगलवर जाऊन टाईप करायचं आहे. टेन्शन घेऊ नका. PMVYVCD.GOIN. तर तुम्हाला हे टाईप करायचं आहे. हे जेवढं दिलेलं आहे इथून सुरुवात करायची, तर एवढं टाईप करून तुम्हाला गुगलवर जाऊन टाईप करायचे. जर तुमच्याकडे ही लिंक नसेल तर, लिंक जर असेल तर डायरेक्ट लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंक नसेल तर गुगलवर जाऊन तुम्हाला हे टाईप करायचं आहे. इथे आपण क्लिक केलं त्याच्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं. हे पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला गुणाकारची फुली दिसते, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केलं म्हणजे ते हटून जातं. त्याच्यानंतर मग आपल्याला ही जी ॲप आहे ती डाउनलोड करायची. प्रत्येक वेळेस तुम्हाला असंच करायचं आहे, त्याच्याशिवाय ॲप ओपन होणार नाही. PMVY ॲप ही आपल्याला डाउनलोड करायची. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर डाउनलोड अगेन हे ऑप्शन येईल. डाउनलोड अगेन हे ऑप्शन येईल, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुमच्यासमोर हे ऑप्शन येईल. तर बघा, इथं वर ऑप्शन येतं ओपन, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे इथून आपली ॲप ओपन होईल. आता मला व्हिडिओ करायचा होता आणि माझ्याकडनं हे झालेलं होतं, पण तुम्हाला समजावं म्हणून ही प्रोसेस मी पूर्ण केली, म्हणून पुढे माझं पेज थोडं बदललेलं आहे. तुमचं तसं राहणार पण टेन्शन घेऊ नका. ओपनवर क्लिक करा. तुम्ही जर एकदाच करत असाल तर तुमचं पेज थोडं वेगळं येईल, म्हणून टेन्शन घेऊ नका. फक्त खालच्या ऑप्शनला तुम्हाला लक्ष द्यायचं. माझं डबल झालेलं होतं, डबल डाउनलोड झाल्यामुळे मला इथं क्लिक करावं लागलं. तुम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला फक्त खालच्या ऑप्शनवरच लक्ष द्यायचं आहे, वरचं पेजवर लक्ष द्यायचं नाही. तुम्ही एकदा जर डाउनलोड करत असाल तर खालच्या पेजवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. अपडेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट येतात तसेच अपडेट याच्यामध्ये देखील येत असतात आणि हे अपडेट ह्या पद्धतीने करावे लागतात. आज मी जी पद्धत दाखवत आहे ह्या पद्धतीने तुम्हाला मातृवंदना जे पोर्टल आहे, जी ॲप आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने अपडेट करावं लागणार आहे. तर अपडेटवर क्लिक करायचं आहे. वरचं पेज बघू नका, फक्त खालच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथं खाली दिसत आहे की इन्स्टॉलिंग होते म्हणजे ती प्रोसेसमध्ये आहे. तर याची थोडी वाट बघायची. हे सुरू असतं प्रोसेसमध्ये, थोडं थांबायचं. त्याच्यानंतर मग तुमच्यासमोर हे पेज येणार. वरचं बघू नका, फक्त तुम्हाला ह्या ॲपचं जे आहे ते याच्यावर लक्ष द्यायचं आहे. आता इथे तुम्हाला ओपनवर क्लिक करायचं आहे. इथूनच तुम्हाला मातृवंदना ॲप ओपन करायची आहे प्रत्येक वेळेस. आणि दररोज तुम्हाला किमान एकदा मातृवंदना ॲप ओपन करायची. कधी तुमचं जसं जमेल तसं, म्हणजे ती कार्यरत असली म्हणजे ती डायरेक्ट ओपन होत नाही, पासवर्डचा प्रॉब्लेम येत नाही. तर हे लक्षात ठेवा. तर ओपनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच माध्यमाने तुम्हाला
प्रत्येक वेळेस मातृवंदना ॲपला ओपन करायची आहे. आणि आता बघा तुमचं लेटेस्ट जे व्हर्जन आहे बघा, व्हर्जन इथं दिसतं आपल्याला, तर हे इथं आहे बघा. जर तुम्ही पाहिलं तर 1.1.0 असं दिसतंय. तर हे व्हर्जन जर असेल तरच तुमची मातृवंदना ॲप चालू होईल, अन्यथा होणार नाही. तर आपल्याला हे आलेलं आहे. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आता तुमची ॲप चालू होत नाही म्हणून फॉरगॉट पासवर्ड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे ताईनो, ही व्यवस्थित बघा. फॉरगॉट पासवर्ड ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं का तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग तुम्हाला इथे काय टाकायचं आहे, आपला जो आपण ANG आणि आपला 11 अंकी अंगणवाडीचा कोड लगेच कंटिन्यूस इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. ANG आणि 11 अंकी आपला अंगणवाडीचा 11 अंकी कोड लगेच टाकायचा आहे, पूर्ण टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला व्हेरीफायवर करायचं आहे. कारण की अंगणवाडीचा कोड देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ANG आणि 11 अंकी कोड टाकायचा, कारण की आपला कोड देखील खूप महत्त्वाचा आहे, तो लगेच कोणाला देखील देऊ नका. व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग इथे तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला, कशाला, मातृवंदना ॲपला तुम्ही रजिस्टर केलेला आहे, तो मोबाईल नंबर टाका. आणि इथं बघा तुम्हाला जर तुम्ही पाहिलं तर बघा PMAXPMVVYS आणि इथं तुम्हाला OTP आलेला आहे. लगेच OTP येतो आणि तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि लगेच व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे. आता ते कसं याचं स्क्रीनशॉट होत नाही, मी फोटोवरनं फोटो तुम्हाला दाखवत आहे बघा, म्हणजे फोटो काढलेला आहे ॲपचा आणि त्याच्यावरून व्हिडिओ करत आहे, तर थोडं समजून घ्या माझ्या ताईंनो. तर बघा अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि तो मेसेज आपल्याला इथे जो आलेला आहे तो OTP तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा. OTP ठिकाणी इथं रजिस्टर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग व्हॅलिडेटवर तुम्हाला सगळं टाकून झालं की व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल बघा, रिसेंट पासवर्ड. मग तुम्हाला काय करायचं आहे, आता नवीन पासवर्ड तयार करायचा आहे ताईंनो. हे खूप महत्त्वाचं आहे, नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. बघा इथे जो टाकला तोच इथे तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. मग आपल्याला इथं आता पासवर्ड कोणता टाकायचा, आता ते तुम्हाला मी सांगते, हिंट देते, तो तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकायचा आहे. बघा कॅपिटल घ्यायचा, ICDS 4 अक्षरं तुम्ही डायरेक्ट घ्या किंवा तुम्हाला वाटलं तुम्ही कुठलाही घेऊ शकता, कारण पासवर्ड खूप महत्त्वाचा आहे. मी चॅनलच्या माध्यमातून ते सांगू शकत नाही. फक्त एकच लक्षात ठेवायचं, अल्फाबेट तुम्हाला 4 घ्यायचेत, म्हणजे ABCDचे अक्षरं तुम्हाला 4 घ्यायचे. सुरुवातीचं तुमचं जे अक्षर घ्याल ते कॅपिटल असेल. ICDS नाही घेतलं तरी चालेल, दुसरं कुठलंही तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही. पासवर्ड आपण आपला स्वतः तयार करू शकतो, ज्या पद्धतीने आपण लाडकी बहीणला केला होता त्या पद्धतीने. आणि तो पासवर्ड लिहून ठेवायचा आहे. मी तुम्हाला दाखवते, तो सेव्ह देखील होऊन जातो. आता ते पण पुढे सांगते, सेव्ह होऊन जातो, तुम्हाला प्रत्येक वेळेस टाकायची गरज नाही, परंतु लिहून ठेवा. आपल्या कार्यालयानं मागितलं तर त्यांना आपल्याला सांगता यायला पाहिजे. फक्त आपल्या सुपरवायझर दुसऱ्यांच्या फोनवर सांगायचं नाही. हा पासवर्ड खूप महत्त्वाचा आहे. आणि जो तुम्हाला मी युजर ID सांगितला ANG आणि आपल्या अंगणवाडीचा 11 अंकी कोड, तर हा आपला युजर ID आहे आणि हातात आपण पासवर्ड तयार करत आहोत. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या मी तुम्हाला कधीच चॅनलच्या माध्यमातून डायरेक्ट सांगते, पण तुम्हाला सांगून दिलं की 8 अंकी आपला पासवर्ड तयार करायचा आहे. आधी इथे टाकायचा आणि तोच तुम्हाला इथं कन्फर्म करायचा आहे आणि त्याच्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. बघा माझा तो एंटर झालेला जर तुम्ही पाहिला तर 8 अक्षरी म्हणजे त्याच्यामध्ये अल्फाबेट आहे, त्याच्यामध्ये एक सिम्बॉल आहे आणि 3 आकडे आहेत. असा मी 8 अंकी तयार केलेला आहे. माझा पासवर्ड एंटर झालेला आहे. म्हणजे जो तुम्ही इथं वर टाकणार तोच तुम्हाला कुठे टाकायचा आहे, जो इथं टाकला, कारण की एंटर न्यू पासवर्ड, आणि तोच तुम्हाला इथं कन्फर्म करायचा आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचा आहे. अशा पद्धतीने पासवर्ड तयार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल. हा मेसेज याचा अर्थ पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली, प्लीज लॉगिंग, म्हणजे तुमचा जो पासवर्ड आहे तो सक्सेसफुली बदल झालेला आहे आणि आता तुम्हाला लॉगिंग करायचं आहे. तर मग आपल्याला ओकेवर क्लिक करावं लागणार. आता तुम्ही प्लीज लॉगिंग, तुमचा तो पासवर्ड हा बदल झालेला आहे असा याचा अर्थ होतो. बघून घ्या व्यवस्थित, पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली, प्लीज लॉगिंग. माझ्या कमी शिकलेल्या ताईंसाठी मला रिपीट करावं लागतं. आताच्या नवीन लागलेल्या ताईंना याची गरज नाही, परंतु फक्त माझ्या जुन्या ताईंसाठी मी काही गोष्टी रिपीट करत असते. माझी 10वी शिकलेली जरी ताई असेल तर ती वाचून ह्या पद्धतीने करू शकते. तर ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग
बघा तुम्हाला तुमचा लगेच इथं असा मेसेज देखील तुमच्यासमोर येतो. हा मेसेजचा अर्थ आहे की तुम्हाला तो जो पासवर्ड आहे तो सेव्ह करायचा आहे. बघा इथे जो तुम्हाला दिसत आहे तो तुमचा पासवर्ड हा पासवर्ड आणि बघा हा पासवर्ड आहे, हा युजर आय डी आहे. तर हा तुम्हाला सेव्ह करायचा आहे. सेव्हच्या बटनवर बघा, हे बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचा तो पासवर्ड हा सेव्ह होऊन जातो. बघा हा जो आलेला असतो हा सेव्हच्या बटनला क्लिक करा. मी थोडं झूम आउट बी करते, फोटोवरनं फोटो थोडं तर समजून घ्या. तर तुम्हाला अशा पद्धतीनं तो येतो. तुमचा पासवर्ड आणि युजर आय डी तुमचा हा तुम्ही सेव्हवर क्लिक करायचा आहे. बघा इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तो सेव्ह करायचा आहे. तर बघा तुम्ही जर पुढच्या पेजवर गेला तर बघा पासवर्ड सेव्ह म्हणजे तुमचा सेव्ह झालेला आहे. सेव्ह झालेला आहे तुमचा पासवर्ड. तर तुम्ही फक्त आता इथे जेव्हा क्लिक करता, इथे जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर क्लिक केल्याबरोबर तुमचा पासवर्ड युजर आय डी आणि पासवर्ड लगेच येऊन जातो. तो तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तो टाकून लगेच लॉग इनवर क्लिक करा. लगेच तुमचं पेज आता तुम्हाला असं जरी आलं, बघा तुम्हाला असं जरी आलं ना ताईनो तरी टेन्शन घेऊ नका. प्लीज ट्राय आफ्टर 10 मिनिट असं जरी ते म्हणत असलं तरी टेन्शन घ्यायचं आणि परत ओकेवर क्लिक करायचं, परत व्हेरीफायर क्लिक करायचं. आपला OTP येऊन जातो. हे होतं, याला टेन्शन घ्यायचं नाही. हे होत राहतं. परत ओकेवर क्लिक करायचं, परत व्हेरीफायर क्लिक करायचं. तर तुमचा जो OTP आहे तो येऊन जातो आणि आपली जी ॲप्लिकेशन आहे ती आपल्याला ओपन करायला काही प्रॉब्लेम नसतो. तर मग आपल्याला आता काय करायचं, इथं OTP आलेला आहे तो OTP एंटर करायचा. इथं OTP एंटर करायचा, लगेच व्हॅलिडेटवर क्लिक करायचं. इथं क्लिक झालं की तुमची मातृवंदना ॲप ह्या पद्धतीने ओपन होते. ह्या पद्धतीने ओपन झालं का आता सगळं पेज बदल झालेलं आहे. तर इथे बघा जे बेनिफिशियरीज एनरोल्ड 2025-26 म्हणजे माझे हे 4 लाभार्थी हे भरलेले आहेत असा याचा अर्थ आहे. इथंच वर दिसून जातं आणि इथं ड्यू लिस्टमध्ये जर आकडा असेल तर ते आपल्याला भरायचं आहे. आता माझा ड्यू लिस्टमध्ये आकडा नाही आणि त्याच्यानंतर ड्यू लिस्ट रजिस्ट्रेशन मॅपिंग 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन झाले का असं आपल्याला वर दिसतं आणि याच्यातनंच आपण पुढं जाऊन मग आपल्याला आता नवीन लाभार्थीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर तुम्ही इथं त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. तुमची ड्यू लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यावर क्लिक केलं की इथं तुमची ड्यू लिस्ट ओपन होते. इथं जर तुमची ड्यू आकडे असतील इथं ओपन होणार नाही. तुम्हाला इथं ओपन करायचे आहे. खाली ड्यू लिस्टमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे आणि इथे क्लिक करून तुम्हाला नवीन फॉर्म हे भरायचे आहेत. अशा पद्धतीने मातृवंदना ॲपमध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम असतील तर ह्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी 4 दिवसापूर्वीच एक फॉर्म भरला, फॉर्म देखील भरला जातो. ताईंना कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही. आणि जर तुमचं FRS मागत असेल तर तुम्हाला मी सांगितलेल्या प्रोसेसमध्ये जिथे मी तुम्हाला मातृवंदना ॲप ओपन करायला लावली म्हणजे डाउनलोड करायला लावली तिथंच तुम्हाला आधार ID फेस IDचं आहे ते तुम्हाला फक्त डाउनलोड करायचे, बाकी काहीच करायचं नाही. मग ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच सांगणार आहे. आणि आणखी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो म्हणजे आपल्या सर्व अंगणवाडी ताईंच्या ज्यांचा बदल झाला आहे किंवा सगळ्यांनाच आपल्याला आपलं स्वतःचं जे आहे ते KYC करायचं आहे. ते कसं करायचं मातृवंदना पोर्टलवर किंवा आपलं रजिस्ट्रेशन आहे, आपली माहिती भरायची ती कशी भरायची हे देखील उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आजच्या वेळेपुरतं एवढंच. धन्यवाद.